नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे यशने उदयला व्हिडिओ कॉल केलेला असतो. तेव्हा उदय, कावेरी, काऊ त्याचबरोबर चिकू हे सगळेजण बाहेर गेलेले असतात. तेव्हाच इथे व्हिडिओ कॉल आलेला असतो. तेव्हा इथे बाळ अगदी नेहमीप्रमाणे कावेरीकडेच असतं. कावेरी त्याला खेळवत असते. पण इथे आता व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा यश कावेरीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करत असतो. पण चेहरा काही दिसत नाही. कारण तिची पाठ असते आणि चिकूचा पुढा असतो. त्याचबरोबर इथे यशने तिचा आवाज ऐकलेला असतो आणि हा आवाज यशला फारच आवडलेला असतो. तेव्हा उदय व्हिडिओ कॉलमध्ये तिला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, बघितलंस, पण आता ह्या आवाजाचा उपयोग तुला काही होणार नाही आहे. कारण आता तिचं लग्न ठरलं आहे, तिचं लग्न होणार आहे. तेव्हा हा तरी आवाज तुझ्या नशिबात आता नाही आहे. तेव्हा यश म्हणतो की ठीक आहे, तिचा आवाज माझ्या नशिबात नसेल, माझ्या नशिबात जे असेल ते मला मिळेलच ना. पण हे दुसरं कुणाच्या तरी नशिबात आहे. कदाचित माझ्यासाठी कुणीतरी अजून खूपच जास्त छान मुलगी येणार असेल तर. तेव्हा इथे आता कावेरी म्हणत असते की तुमचं पण ना काही चालू असतं आणि ती चिकूला घेऊन तिथून निघून जाते. तुम्ही वेडे आहात सगळे असं म्हणून. त्यानंतर उदय म्हणतो, बरं ठीक आहे यश, आपण नंतर बोलूया, असं म्हणून तो फोन आता बंद करतो. तरी इथे संदीप किचनमध्ये आलेला असतो. तो म्हणतो, काय यमुना, काय खलबत्त्यामध्ये आता कुठतेस? तेव्हा ती म्हणत असते, ब्रो, यमुना नाही, यामी, मला यामी असं म्हणायचं. तेव्हा तो म्हणतो, यमुना, अगं तू का बिचाऱ्या यशच्या मागे पडलेली असतेस? सारखी त्याला काही ना काहीतरी टोचून बोलत असतेस. का त्याला इतका त्रास देतेस गं तू? तेव्हा यमुना म्हणत असते, मी काही करत नाही आणि तू नको उगाच त्याची बाजू घेऊस. तेव्हा संदीप म्हणतो, का तू त्याचा एवढा राग का करतेस? कारण तो माझा लाडका आहे म्हणून ना. तेव्हा इथे आता संदीपची आई म्हणजे पौर्णिमा म्हणत असते, तू का रे त्याचं एवढं कौतुक करतोय सांग ना. तो लाडका आहे माझा. तू बहिणींचा लाडका होऊ शकलास का? तुला इथे बिझनेस सांभाळायला सांगितला, ते जमलं नाही तुला. तुला ती नोकरीच करायची आहे ना. मग तू कशाला मध्ये मध्ये बोलतोस? आणि या दोघांचं जे काही चालू आहे त्याच्यामध्ये तू बोलू नकोस. त्यांची भांडणं होऊ दे, नाहीतर एकमेकांचा राग करू दे. तो जरी वहिनीचा लाडका आहे ना, तो जे करू शकतो ते तुला जमणार तरी आहे का? नाही ना. मग तू उगाच मध्ये-मध्ये बोलू नकोस. तेव्हा इकडे आता त्याच्या बायकोला विद्याला खूप राग येतो. ती आता नवऱ्याची बाजू घेऊन काही बोलायला जाणार. तेवढ्यातच इथे पौर्णिमा तिला म्हणते, ए, तू गप्प बस गं. हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. कळलं ना? तेव्हा विद्याला खूप राग येतो. विद्या आता कॅमेऱ्याला आपल्या जवळ बोलावते आणि म्हणत असते की बघा तुम्ही बघितलंत, ही माझी सासू, ही माझी खडूस सासू बिचाऱ्या माझ्या गरीब नवऱ्याला वाटेल तसं बोलत असते. आता त्यांना नाही बिझनेस सांभाळता येत, ते आता नोकरी करतात. म्हणून ते काय युजलेस आहेत का सांगा ना? ते काय युजलेस आहेत का? मग इथे माणसाला महत्त्व हे त्याच्या कामाने दिलं जातं ना. मग त्यांना जर इथे नोकरी करायची आहे तर त्यांना नोकरी करू द्यावी ना. बिझनेस सांभाळायला कशाला सांगायचं? हा अट्टास कशाला? पण त्यांच्या आईंना काही कळतंय का? असं विद्या म्हणते. त्यानंतर इथे पौर्णिमा म्हणत असते, ए, तू काय आमचं बोलणं चोरून ऐकतेस गं? चल लवकर लवकर इथे आता डाळीचा कुकर लाव. वहिनींनी डाळीचा कुकर लावायला सांगितले, कळलं का? तेव्हा विद्याला ती आपल्या स्वप्नातून आता भानावरती आणते. त्यानंतर प्रेक्षकांनो, काका खूपच खुश झालेले असतात. मुकुंद काकांना आनंद झालेला असतो कारण त्यांची मुलगी कावेरी लग्नाला तयार झालेली असते. त्याच्यामुळे मुकुंद काकांचा आनंद गगनात मावेन असा झालेला असतो. तेव्हा ते इथे शेवयांची खीर करतात. सगळ्यांचं तोंड गोड करण्यासाठी काजू वगैरे कापतात आणि म्हणतात की आता हा काजू तेवढा मला फक्त ह्या खिरीमध्ये टाकायचा आहे की माझी खीर रेडी झालीच. त्यानंतरला आता ते काजू वगैरे टाकतात आणि आता बाजूला इथे वेलची आणायला जातात. तेवढ्यातच इथे आलेला असतो तो म्हणजे मंदार. मंदार इथे विष घेऊन येतो आणि इथे खिरीमध्ये टाकतो. तेव्हा इथे खिरीमध्ये विष टाकल्यानंतर बाजूलाच तो आता कागदाचा तुकडासुद्धा फेकून देतो. तेव्हा मंदार म्हणत असतो की ही तर तुमची सुरुवात आहे रे आता. खरं तर असं वाटतंय हे विष टाकले ना, ही खीर तुम्हाला सगळ्यांना खायला सांगावी, म्हणजे सगळ्यांचे मुडदे पडतील, म्हणजे सगळे आमच्या रस्त्यातून बाजूला व्हाल. कळलं का? पण नाही. आता पहिलाच वार असा घालतो ना, पहिलाच घाव असा घालतो की तुम्हाला सगळ्यांना इथे दोरीसारखं सरळ करतो. त्यानंतर इथे आता संदीप किचनमध्ये उभा असतो.
तो पाणीसुद्धा प्यायला आलेला असतो आणि यमुनाला त्याला प्रश्नसुद्धा विचारायचा असतो. त्यामुळे इथे सुलक्षणा आल्यानंतर ती म्हणत असते, संदीप अरे तुला काही हवं आहे का? तेव्हा संदीप म्हणतो, नाही नको मा, मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी इथे आलो होतो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, संदीप हे बघ तुला जर काही हवं होतं ना तर कुणाला तरी सांगायचं, तुला आणून दिलं असतं ना. पण तुला माहिती आहे आपल्या घरातल्या किचनमध्ये आपल्या घरातल्या पुरुषांना येण्याची परवानगी नाही आहे, त्यांना एंट्रीच नाही आहे. तुला माहिती आहे ना, जे काही तुला हवं आहे ते तिथे बसायचं आणि मागायचं, तुला कोणी ना कोणीतरी द्यायला येईलच, बरोबर ना. तेव्हा जा बरं, आता बाहेर जाऊन तुझं काम कर. त्यानंतरला संदीप लगेचच तिथून जातो. तेव्हा सुलक्षणा म्हणते, काय गं पौर्णिमा, तू संदीपला सांगितलं नाहीस का की आपल्या घरातल्या किचनमध्ये पुरुष येत नाही म्हणून. त्यानंतर इथे काकांनी गरमागरम शेवयांची खीर केलेली असते. तेव्हा कावेरी आपलं काम करत बसलेली असताना काका म्हणतात, गो बाय, हे घे, मी शेवयाची खीर केली, आता खीर खा आणि सांग बरं कशी झाली. माझ्या बाईने लग्नाला होकार दिलाय ना, म्हणून आता आनंदाच्या भरात मी ही तोंड गोड करण्यासाठी खीर बनवलेली आहे. खिरीचा वास आता बाहेरपर्यंत जातो. मंदार तिथे आपलं नाटक सुरू करतो. मंदार म्हणत असतो की अरे वा काकानू, अहो काय खिरीचा वास सुटलाय, अगदी बाहेरपर्यंत येतोय. माहिती आहे का तुम्हाला, आता एवढी छान खीर मी काही सोडणार आहे का. तेव्हा मुकुंद काका कावेरीला ती खीर भरवायला जात असतात. तेवढ्यात तिथे मंदार येतो आणि म्हणतो, द्या, ही संपूर्ण खीर मी संपवणार आहे. आणि तो आता खीर खायला सुरुवात करतो. तेव्हा इकडे आता दुसरी वाटी असते, तीसुद्धा घेतो आणि तो खीर खायला सुरुवात करतो. तेव्हा इकडे काऊ म्हणते, हे काय, म्हणजे आता तुम्ही एवढी छान खीर बनवली आहे काका, तर सगळी खीर ही मंदारच खाणार आहे का? म्हणजे तो या घरचा जावई होणार आहे म्हणून काय आता सगळ्या गोष्टींवरती याचा अधिकार, यानेच सगळी खीर संपवायची का? तेव्हा उदय म्हणतो, काका अहो शेवयांची खीर बनवली आहेत ना, आम्हीसुद्धा खाणार, काय एकटाच खाणार आहे की काय. तेव्हा इकडे काका म्हणतात की तुमच्या सगळ्यांसाठी सुद्धा बनवली आहे. तेव्हा मंदार म्हणत असतो की नाही नाही, सगळी मी एकटा संपवून टाकणार आहे, संपूर्ण टोप मीच संपवणार. तेव्हा इथे खीर खात असताना इथे आता मंदारला चक्कर यायला लागते. मंदारला चक्कर आल्यानंतर तो आता इथे त्या खालीच कोसळतो, जिथे झोपाळा असतो त्याच्यावरतीच तो आता कोसळतो. तेव्हा इकडे त्याच्या तोंडालासुद्धा फेस आलेला असतो. काका म्हणतात, ए मंदार, अरे काय झालं तुला. मंदार अरे उठ ना. तेव्हा त्याला सरळ करत असताना इथे आता उदयच्या हाताला त्याच्या तोंडातला फेस हा लागतो. तेव्हा इथे फेस आल्यानंतर मुकुंद काका म्हणत असतात, अरे उदय, अरे काय हे, मंदारच्या तोंडातून फेस कसा काय आला, काय झालं तरी काय. तेव्हा इथे उदय म्हणत असतो, काका मी डॉक्टरांना फोन करतोय. तेवढ्यातच डॉक्टरसुद्धा इथे चालत त्या ठिकाणी आलेले असतात. डॉक्टर आल्यानंतर इथे आता लगेच काका म्हणतात की डॉक्टर, तुम्ही इथे अचानक कसे काय आलात. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणत असतात, अहो मी इथे एका पेशंटला चेक करायला आलो होतो, इथून आता जाणारच होतो ना तुमच्या घराच्या बाजूने, तेव्हा म्हटलं की तुम्हाला आवाज देऊन जावं, काय झालं आहे. तेव्हा इकडे काका म्हणत असतात, अहो मंदारला चेक करा ना, मंदारच्या तोंडाला फेस आला, त्याने आताच मी बनवलेली गरमागरम शेवयांची खीर खाल्ली, मग त्याला अचानक अशी चक्कर कशी काय आली. तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक मिनिट मी चेक करतो. आणि डॉक्टर मंदारला चेक करतात आणि म्हणतात की बरोबर बोललात तुम्ही मगाशी बोलता बोलता बोललात ना की तुम्ही शेवयाची खीर केले म्हणून नक्कीच त्यांच्या पोटामध्ये विष केले आणि म्हणूनच त्यांना अशी चक्कर आलेली आहे. तेव्हा आम्ही त्यांना एक इंजेक्शन देतो आणि गोळ्या औषधं देतो, ती तुम्ही त्यांना वेळेवरती द्या, म्हणजे त्यांना बरं वाटेल. तेव्हा इकडे आता काकांना खूप मोठा धक्का बसतो की खिरीमध्ये विष कसं काय जाईल. मुकुंद काका म्हणतात की डॉक्टर, अहो पण खिरीमध्ये विष कसं काय. डॉक्टर म्हणतात, ते माहीत नाही, काहीतरी पडलं असेल किंवा कुठून तरी काहीतरी आलं असेल, पण विष त्यांच्या पोटात गेले हे नक्की, म्हणूनच त्यांना उलटी वगैरे आली, त्यांच्या तोंडाला फेस आला आणि ते इथे चक्कर येऊन पडले. तेव्हा तुम्ही ही औषधं द्या, त्यांना बरं वाटेल. तेव्हा डॉक्टर चेक वगैरे करतात आणि आता तिथून निघून जातात. त्यानंतरला इथे आता कावेरी आपल्या ओढणीने इकडे आता मंदारचं पूर्ण तोंड पुसून घेते. तेव्हा इथे आता तिचं मंदार बरोबर लग्न ठरलेलं असतं, त्यामुळे ते आपलं कर्तव्यसुद्धा पूर्ण करत असते. तिला असं वाटतं की मंदारने खीर खाल्ली, पण त्याला इकडे चक्कर आली, त्याच्या तोंडाला फेस आला, हे सगळं कसं काय शक्य आहे ना.
म्हणजे माझे हापूस नेहमीच तर जेवण बनवतात, पण कधीच असं झालेलं नाही आहे. मग आत्ताच असं कसं काय झालं की खिरीमध्ये विष आलं? त्यानंतर ती आता त्याची शहानिशा करायला जाते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे यशने आता एका व्यक्तीला बोलावून घेतलेलं असतं आणि त्याने सगळी आता माहिती त्या माणसाला सांगितलेली असते. म्हणजे त्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट द्यायचं असतं. उदय येणार असतो ना त्याच्या बायकोला घेऊन, त्याच्यामुळे त्याची रूम सजवायला सांगितलेली असते, डेकोरेट करायला सांगितलेले असते. आता रूमला कलर कुठला द्यायचा तो कलर सिलेक्ट करत असतो. त्याच्यामध्ये उदयला जो रंग आवडतो तोच रंग इथे आता यशने सुद्धा सांगितलेला असतो. तेव्हा काका म्हणतात, काय यश, इथे आता भाव येणार आहे म्हणून त्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. तेव्हा यश म्हणतो, हो ना बाबा, म्हणजे दादा आता येईल, त्याच्या रूमचा रंग आपण चेंज केलेला नाही आहे ना, मग तो येण्याच्या आधी तो करायला नको का? त्याला जो रंग आवडतो ना त्याच रंगाने त्याची रूम आता रंगवायला सांगितले. तेव्हा इकडे आता बाळासाठी पारंपरिक पद्धतीचा पाळणासुद्धा सांगितलेला असतो. बाळासाठी पाळण्याची सुद्धा इथे अरेंजमेंट करा. तेव्हा काका म्हणत असतात की यश, अरे उदयची आवड नवड, इथे आता आवडीनिवडी सवय या सगळ्या तुला अगदी व्यवस्थित माहिती आहेत, खूपच जास्त परफेक्ट नाही का? तेव्हा यश म्हणत असतो की बाबा हो ना, अहो आता दादाला जो रंग आवडतो तोच त्याच्या रूमला लावायला हवा ना. आणि तसंही दादा आता कितीतरी दिवसांनी महिन्यांनी परत येणार आहे, त्याला कसं छानच वाटलं पाहिजे. तेव्हा इथे आता काका गोळ्या घेत असतात, सुलक्षणाने आणून दिलेल्या असतात. सुलक्षणा म्हणते, नाही मला माहिती आहे तुम्ही खूप आनंदी आहात, तुम्ही बिझीसुद्धा आहात, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे की माणूस कितीही बिझी असला, त्याला कितीही आनंद झाला असला ना तरीसुद्धा त्याने त्याची महत्त्वाची कामं सोडायची नसतात. तुम्हाला गोळ्या खायच्या असतात ना, मग नाश्ता केल्या केल्या तुम्ही आधी गोळ्या का नाही खाऊन घेत? हे बघा, तुम्ही वेळेवरती गोळ्या वगैरे घेत जा, अजिबात तुम्ही तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका, कळलं का? त्यानंतरला कावेरी किचनमध्ये येते आणि शहानिशा करत असते की कुठे काय ठेवलं आहे आणि इथे विष कुठून आलं ते तिला बघायचं असतं. तेव्हा इथे टोपामध्ये आता हिरवं हिरवं आजूबाजूला कडाला लागलेलं असतं. तेव्हा कावेरी म्हणत असते की टोपामध्ये हे हिरवं काय आहे? तेव्हा तिचं आता समोर लक्ष जातं. तिला तिथे एक कागदाचा तुकडा सापडतो आणि हा तोच तुकडा आहे जो मंदारने विष टाकल्यानंतर फेकून दिलेला असतो. तेव्हा कावेरी तो तुकडा उचलते, त्याचा वास घेते आणि म्हणत असते की बरोबर, म्हणजे इथे आता जिजू बोलत होते ते बरोबर आहे. मंदारला कुणीतरी विष देण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे मंदारलाच नाही, मला कुणीतरी मारण्याचा प्रयत्न केला आहे, पण बिचारा मंदार हा फसला असं बोलायला हरकत नाही. त्यानंतर इकडे मंदार आता काही शुद्धीवरती अजून आलेला नसतो. तेव्हा इकडे कावेरी आता शोधाशोध करत असते. त्यानंतरला इकडे काऊ म्हणत असते की तुम्ही थांबा, मी तुमच्या सगळ्यांसाठी छान इथे चहा करते, कारण आता विष टाकल्यामुळे कुणालाही ती खीर खाता तर येणार नाही आहे, कारण त्याच्यामध्ये विष आहे म्हणूनच ना. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता मुकुंद काका म्हणत असतात की अरे देवा, म्हणजे त्या खिरीमध्ये विष, बरं झालं रे मुकुंदा, अगदी योग्य वेळेवरती आलास, तुझ्या जीवावरती बेतलं रे, पण तू आज कित्येक जणांचा जीव वाचवलास, नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता, काहीतरी चुकीचं घडलं असतं. तेव्हा इकडे तू खूपच जास्त छान अशी मदत केलीस आमची. त्यानंतर प्रेक्षकांनो तिथे कावेरी येते. कावेरी म्हणत असते की बाबा, अहो पण आता आपल्याला नुसतं शांत बसून जमणार नाही आहे ना, आपल्याला सुद्धा काहीतरी करावं लागेल. त्या दिगंबरची एवढी हिंमत, त्या दिगंबरनेच केलं असेल ना हे सगळं. आता आपण फॅक्टरी उभी करतोय, हे आता त्याला सहन झालं नाही आणि त्याच्या पोटात दुखलं असेल, असं सुद्धा इकडे आता मंदार म्हणत असतो, आपल्याच वडिलांच्या विरोधात बोलत असतो. त्यानंतर इथे आता कावेरी म्हणते पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट केली पाहिजे. तेव्हा काका म्हणतात, नाही नको, आता तुमच्या जीवावरती अजून काही बेतायला नको. तेव्हा कावेरी म्हणते, नाही बाबा, दिगंबरच्या विरोधामध्ये कंप्लेंट केलीच पाहिजे. तेव्हा इकडे उदय म्हणत असतो, हो काका, मी जातो कावेरी बरोबर, कारण कसं आहे, ते लोक चुकीचे वागतात आणि त्यांना त्याची जाणीव झाली पाहिजे. आपण कंप्लेंट करायची आपल्या प्रोटेक्शनसाठी, कळते का तुम्हाला? मी जातो कावेरी बरोबर. त्यानंतर इथे सुलक्षणा म्हणत असते, तुम्ही आहे ना गोळ्या वगैरे वेळेवरती घेत जा, आनंदाच्या भरामध्ये इथे औषध पाण्याकडे दुर्लक्ष करू नका. तेव्हा काका म्हणतात, हो सुलक्षणा, हो तुम्ही राणी सरकार, तुम्ही दिलेत ना औषधं, दिलेत ना गोळ्या, मग आता त्या मी घेतल्यात, आता उगाच इथे वाईट वाटून घेऊ नका, त्यानंतरला माझ्यावरती रागवू नका, असं सुद्धा काका म्हणतात. तेव्हा सुलक्षणा म्हणते, मी कोण आहे तुमच्यावरती रागवणारी? तुम्हाला मायलेकाला
जे काही करायचं आहे ना ते करा. तेव्हा यश म्हणत असतो, आई असं का करतेस गं? मी बाळासाठी पारंपरिक पाळणासुद्धा मागवला आहे, हो की नाही? आणि हा बघ, उदयदादाच्या रूमला मी हा कलर सिलेक्ट केला आहे, तुला आवडला ना? तेव्हा सुलक्षणा म्हणते, मला कशाला विचारताय? तुम्हाला दोघांना जे योग्य वाटेल ना ते करा तुम्ही. माझी आवड निवड महत्त्वाची नाही. आणि त्यांना मी या घरामध्ये फक्त येण्याची परवानगी दिली. त्यांना मी इथे स्वीकारणार आहे असं सांगितलेलं नाही आहे तुम्हाला. ही गोष्ट लक्षात ठेवा. तेव्हा इथे यशला फार वाईट वाटतं. तेव्हा इथे काका म्हणत असतात, अरे मुलावरती रागवली ती, पण नातवाचा चेहरा जेव्हा बघेल ना तेव्हा इकडे मुलावरचा रागसुद्धा निघून जाईल. कळलं का तुला? त्यानंतरला इकडे आता कावेरी आणि उदय दोघेजणं कंप्लेंट नोंदवायला आलेले असतात. तेव्हा इकडे मंदार म्हणत असतो की काका किती मोठा अनर्थ झाला असता ना. तेव्हा काका म्हणतात, होणार रे बाबा, अगदी देवासारखा धावून आलास. बरं झालं तुला काही नाही झालं, तुला कसला त्रास तर होत नाही ना. तेव्हा इकडे मंदार म्हणतो, नाही नाही काका, अहो असं काय करताय, मला अजिबात त्रास होत नाही आहे. माझ्या काऊला वाचवताना जर मला थोडं लागलं तर कुठे काय बिघडलं ना. त्यानंतर इथे मंदार म्हणत असतो की काका हे सगळं का होते माहिती आहे ना, आम्ही फॅक्टरी उभी करतोय ना, त्या दिगंबरच्या पोटात दुखतं आहे, त्याच्यामुळे हे सगळं घडतं आहे. आणि त्याने कावेरीला मारण्यासाठी खिरीमध्ये विषसुद्धा पसरवलं होतं, तुम्ही बघितलंत ना. याचा अर्थ काय काका? कावेरीचा जीव धोक्यात आहे. ती कितीही बोलत असली ना तरीसुद्धा तिच्या जीवाला धोका आहे. आणि माझ्या होणाऱ्या बायकोच्या जीवाला कोणाकडून धोका असावं असं मला वाटत नाही. म्हणून मी काय म्हणतोय काका, जमिनीचे पेपर तुम्ही जर माझ्या नावावरती केले तर, पॉवर ऑफ फटणणी तुम्ही माझ्या नावावरती केली तर बरं होईल, करताय का? त्यानंतरला इथे काका विचारात पडलेले असतात. तर इकडे कावेरीने आणि उदयने कंप्लेंट नोंदवलेली असते. कावेरी म्हणत असते की चला निदान त्याच्या विरोधात कंप्लेंट तरी केली, त्याने तरी समाधान मिळेल, पण एवढं करून गप्प नाही बसायचं आहे जिजू. तेव्हा उदय म्हणतो, का मग आता काय करायचं? अगं त्याला सगळेजण आता ओळखतात, तुला माहिती आहे ना त्याचा स्वभाव कसा आहे ते. कावेरी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे, पण अजून आपल्याला काहीतरी सेफ्टीसाठी करावं लागणार आहे. त्यानंतर इथे कावेरी म्हणत असते की जिजू तुम्ही चला बरोबर, एवढं करून आपल्याला शांत बसायचं नाही आहे, तर त्या दिगंबरला धडा शिकवायचा आहे. तेव्हा इथे काका म्हणतात, पण मी असं कसं करू ना, हे चुकीचं नाही का? तेव्हा मंदार म्हणत असतो, काका असं काय करताय तुम्ही? पॉवर ऑफ अटर्नी माझ्या नावावरती झाली, कावेरीच्या नावावरती झाली, काय फरक पडतो? पण त्या दिगंबरकडून आपल्या कावेरीच्या जीवाला जो धोका आहे तो धोका तरी तिच्या जीवावरती राहणार नाही ना काका. म्हणून मी तुम्हाला म्हणतोय, आपल्या कावेरीसाठी प्लीज माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. आता आमच्या दोघांचं लग्न होणार आहे. माझं स्वप्न काय आहे, कावेरीचं स्वप्न पूर्ण करणं हेच माझं स्वप्न आहे. आणि तिचं स्वप्न काय आहे, गावातल्या लोकांच्या कल्याणासाठी इथे फॅक्टरी उभी करणं. मग आता तिचं स्वप्न ते माझं स्वप्न नाही आहे का? तेव्हा तुम्ही एक फक्त काम करा, पॉवर ऑफ फटणणी सगळी माझ्या नावावरती करा आणि कावेरीला यातलं आधी काही सांगू नका, बरोबर की नाही? तेव्हा हे सगळं काही अगदी माझ्या नावावरती झालं पाहिजे, नाहीतर मग कावेरीच्या जीवाला धोका आहे हे मात्र नक्की. तेव्हा तो हे वाक्य आता मुद्दामून सारखं सारखं बोलत असतो, जेणेकरून मुकुंद काका घाबरतील. आपल्या मुलीच्या जीवावरती काही आलं नाही पाहिजे. त्याला आपली मुलगी किती प्रिय आहे ते माहिती आहे, त्याच्यामुळेच तो आता इकडे काकांना घाबरवण्याचं मंदार काम करतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता कावेरी आणि उदय दोघेजणं दिगंबरच्या घरी आलेले असतात. तेव्हा इथे उदय म्हणतो, अगं आपण इथे का आलो आहे? तेव्हा कावेरी म्हणत असते, त्याने इथे खिरीमध्ये विष टाकण्याचा प्रयत्न केला, पण तो अजून काहीतरी करू शकतो ना. आपल्या त्याच्या घरामध्ये नक्कीच असे काहीतरी पुरावे मिळतील ज्याने आपल्याला तो पुढे अजून काय काय प्लॅनिंग प्लॉटिंग करणार आहे आपल्या विरोधात ते तरी आपल्याला कळेल, हो की नाही जिजू? तेव्हा इकडे आता उदय म्हणत असतो, अगं पण त्याला कळलं तर खूपच मोठा प्रॉब्लेम होईल. तेव्हा ती म्हणते, काही होणार नाही, तुम्ही चला तर आतमध्ये, आपण आता शोधाशोध करूया. आपल्या हाती नक्कीच असं काहीतरी लागेल की त्याच्यामुळे दिगंबर किती मोठा खोटारडासुद्धा आहे, लोकांची कशा पद्धतीने फसवणूक करतो हे सुद्धा आपल्याला कळेल. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता दिगंबर छोटी पेटी बॉक्स घेऊन आता पळत असतो. कावेरी त्याचा पाठलाग करत असते. कावेरी दगड उचलते आणि त्याच्या पायावरती मारते. दगड आता जोरात लागल्यामुळे त्याचा तोल जातो आणि तो खाली कोसळतो. तेव्हा पेटी एका बाजूला पडते. तेव्हा इकडे कावेरी जाते आणि ती आता पेटी उचलणार असते. त्याचबरोबर इथे आता त्याच्यामध्ये काय आहे ते तिला लवकरच कळेल. तर इथे सुलक्षणा म्हणत असते की तुम्हाला जे करायचं आहे ते करा,
पण या सगळ्यामध्ये ना तुम्ही मला इन्व्हॉल्व करू नका, कारण मी मनापासून अजिबात खुश नाही आहे, असं सुलक्षणा म्हणत असते.